हाय फ्रेंड्स, आज आपण मखाण्याचा चिवडा बनवतोय। त्यासाठी हे मखाणे लागतील आणि शेंगदाणे, हे जिरं आणि मोहरी हे सगळं मिक्स केलंय, कढीपत्ता, हे बदाम आणि ही मिरची, हळद आणि थोडंसं तेल, म्हणजे थोडंसंच लागेल। हे खूप छान होतो याचा चिवडा। त्याला आपण स्टार्ट करूया। फर्स्ट आपण हे फ्राईड करणार, हे थोडेसे भाजून घ्यायचे, हे पण भाजून घ्यायचं आणि मग याची फोडणी द्यायची। आता गॅस ऑन केलेला आहे, तर आपण आता याच्यात मखाणे टाकूया। आता हे फ्राय करायचे, हे एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे। तसं पीनट आपण भाजलेले आहेत, थोडे थोडे ड्राय आहेत ते आणि भाजलेले आहेत पण। सो आता हे भाजायचे चांगले छान। आता हे छान प्रकारे भाजलेत बघा। गॅस स्लो केलाय आणि हे आता काढून घेतले। हे बघा छान प्रकारे भाजलेत। आता याच्यात थोडंसंच तेल टाकायचं बस। आणि हे लगेच होतं, हे लगेच भाजले जातं पटपट। आता याच्यात शेंगदाणे टाकायचे, हे बदाम आहेत हे पण टाकायचे आणि गॅस थोडा स्लो करायचा। आता याच्यामध्ये जर हळद आणि हे पिंक सॉल्ट आहे, हे पण जाईल। चला मी मिक्स करते। बघा छान, आता मी याच्यात हळद टाकली। आता याच्यामध्ये जाणार आता हे मखाना, आता हा मिक्स करायचा छान। याचा कलर आता पिवळा झालेला आहे। वाटलंच तर गॅस बंद करून टाकायचा, कारण ऑलरेडी गरम झालेला आहे। हॅलो फ्रेंड्स, हा मखाण्याचा चिवडा झालेला आहे बघा। घरी खूप छान प्रकारे झालेला आहे। जे शेंगदाणे आहेत, अजून जिरं मोहरी आणि कढीपत्ता याने चांगला फ्लेवर आलेला आहे। तुम्ही पण ट्राय करा जस्ट क्रिएटिव्ह दीपिकाला। लाईक सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।